जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जनरल कामगार जिल्हा अध्यक्ष माननीय दादासाहेब ओवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत आज आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन देण्याचं कारण म्हणजे काय, जिल्हा परिषदमधील जो आरोग्य विभाग आहे त्यामधील अरुण गुरव हा एक सहाय्यक म्हणून काम करत होता। तर त्यांच्या कार्यकालाची चौकशी करण्यासाठी आम्ही 3 निवेदनं दिली। त्या संदर्भात RTGS टाकला, माहितीचा अधिकार टाकला, तरीही त्या विषयावर काय उत्तर देत नाहीत। मुख्य CO मॅडम जे आहेत त्यांनी ह्याकडे कानाडोळा केलेला दिसून येत आहे। यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांची बिलं काढणे, चुकीच्या पद्धतीचे मार्गदर्शन करणे आणि त्यांची बिलं काढून तर त्याच्यावर काही कारवाई न झालेली दिसून येत नाही। तरी आमची मागणी आहे की त्याकडे लवकरात लवकर अरुण गुरव यांच्या कार्यकालाची चौकशी करावी, अन्यथा आम्ही मुख्यमंत्री आरोग्य विभाग यांना भेटणार आहोत। पुणे आयुक्त यांना भेटून त्यांच्या कार्यकालाची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला निलंबनाची आमची मागणी असणार आहे। आणि दुसरा विषय आहे संभाजीनगरचा। तर संभाजीनगरमधील जे रामनगर आहे, जे अमरलक्ष्मीच्या अलीकडच्या बाजूला माने कॉलनीच्या आतमध्ये जातो तो कॉन्क्रीटकरण रस्ता, तर तो एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालेला आहे। तर त्या एस्टिमेटप्रमाणे त्यातलं काम झालेलं दिसून येत नाही। रस्ता केलेला आहे, क्वालिटी थर्ड क्लास आहे। त्या बाजूची साईड पट्टी आहेत, त्या साईड पट्ट्याचं कामामध्ये मुरुम न भरता माती भरलेली आहे। त्यावर एस्टिमेटमध्ये फेवर्स आहेत, ते फेवर्स बसवलेले नाहीत, पण पूर्णपणे बिल काढलेलं आहे। म्हणजे यामध्ये काय दिसून येते, त्या इंजिनियरांनी काही चौकशी केली नाही का, बघितलं नाही का, त्यांना दिसलं नाही का? जर एस्टिमेट बघून जर त्यांनी कामकाज केलं असतं तर असल्या घाणेरड्या पद्धतीचं काम झालं नसतं। म्हणजे याकडे असं लक्षात येते की त्यांच्या इंजिनियर आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीसाठी कॉन्ट्रॅक्टर पोसायचं काम ह्या साताऱ्यामध्ये चालू आहे। अनेक ठिकाणी आम्ही निवेदनं दिली, अनेक ठिकाणी चौकशा केल्या, तर कॉन्ट्रॅक्टरांचं उत्तर येते की चांगलं झालं। म्हणजे ह्यांना क्वालिटी कळणं, त्या असल्या इंजिनियरला ठेवायचं कशाला? तर आमची प्रमुख मागणी असणार आहे की त्या इंजिनियरला निलंबित करावं, त्यांचा पदभार काढून घ्यावा आणि त्या ठिकाणचं रस्त्याचे जे इस्टिमेट आहे त्या इस्टिमेटप्रमाणे पूर्णपणे त्या कॉन्ट्रॅक्टराकडनं काम करून घ्यावं, अन्यथा त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं आणि तेथील असणारा ग्रामसेवक, सरपंच आणि BDO आणि जिल्हा परिषद CO यांनी याकडे लक्ष द्यावं। अन्यथा आम्ही सोमवारपासून बेमुदत उपोषण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहोत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माननीय दादासाहेब ओवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष सोमनाथ तात्या धोत्रे, सातारा जिल्हाध्यक्ष मदन बापू खंकाळ, सातारा जिल्हाध्यक्षा महिला दामिनीताई निंबाळकर व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये बेमुदत उपोषणाला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे। होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एवढी आम्ही ग्वाही देतो। जय भीम।